या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। नमस्कार नमस्कार नमस्कार। सन्मानाचं निमंत्रण घेऊन आलोय। आमचं संघर्ष पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहिलंय। नमस्कार। मी राणा। काय आमच्या वहिनींची सभा आहे, त्याच्या प्रचारासाठी आमच्या वहिनींनी तुम्ही यावं असं वाटतंय। राणा दादा, मी काय म्हणतो, आम्ही ठरवतो आणि तुम्हाला कळवतो। ते चला हवा येऊ द्यावाल्याने तुम्हाला पुढे जायला सांगितलं, दुपारनंतर येतो म्हटलं। आता नेमकं कोणाकडे येणार म्हणायचं? ते भाऊ कदम आले नाहीत काय? भाऊ कदम कशाला पाहिजे? मी आलोय ना कुशल पत्रिके इथे। खरं तुम्ही कुशल पत्रिका जायचं ना? होत आहे सौर आहे। अरे दादा, सेल्फी घेतो, सेल्फी कशाला आता नको ती माझी पिठाची गिरण आहे, जरा एक सेल्फी घेतो की। तुम्ही खरंच हवा आयुधामध्ये काम करता का डुप्लिकेट म्हणून आलाय गावात? काय म्हणजे काय, तुम्ही अजून म्हणला नाही हो। काय मंडळी, मजेत ना? नाहीतर आपला नेहमीचा प्रॉब्लेम हसताय ना। ए लाडू, ये बाळा इकडे माझ्याकडे। नाही फारच भारी आहे तुमचा लाडू। ए लाडू, ये बाळा इकडे माझ्याकडे, माझ्याकडे बघू। ये ये ये। नाही घ्या घ्या फोटो हो घ्या। बापू, असं काहीतरी करायला पाहिजे की नाही। ह्या गावातले सगळे बापाई मंडळी आपल्या बाजून घ्यायला पाहिजे। गडी माणूस भुलतो तो बाई आणि बाटलीला। आता बाटलीचा डाव फिरच गेलाय, आपण बाईचा डाव टाकला तर? वहिनी, तुम्ही एक काम करा, गावासाठी काहीतरी चांगलं काम करा, म्हणजे समजा गाव तुमच्या बाजूने उभं राहील। असं काय करावं ज्यानं या मास्तरनीची संधी हवाच निघून जाईल? आपल्या शासनातर्फे एक नवीन उपक्रम राबवला जातोय, त्याविषयी आपण सगळ्यांना माहिती देऊया। नमस्कार मंजुळाबाई, हे आमचे परेश पाटील। माननीय परेश पाटील, यो जो माननीयपणा आहे ना, तो आधी माझ्या पायात ठेवायचा, तेव्हाच ही मंजुळा तयार होईल लावून। आता तरी वय म्हणा की। आज रातच्याला यायला लागते बघा। अगर रातच्याला स्वयंपाक करायचं का भाषण लिहायचं? नाही, भाषण नाहीये, आम्ही मतदानाची माहिती सांगणार आहोत। तुम्ही ज्याला मत देणार आहात त्यालाच मत जातंय का नाही असं सांगणार एक मशीन आहे। त्या मशीनची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत। हा, आणि येताना नवऱ्याला बी घेऊन यायचं, चलाच म्हणायचं। आजचा कार्यक्रम विशेष आहे बघा, तेव्हा लय भारी झाला पाहिजे। कार्यक्रम लोकशाहीसाठी होतोय, त्यामुळे सगळ्यांनी मिळून करूया। बापू, लोकशाहीला सुरुंग लागला बघा। बोला, काय खबर आहे? अहो ताईसाहेब, काल का नाही तमाशाच्या फडात राहणार घावलं थोरल्या ताईसाहेबांनी, आणि त्या पप्प्यानं तमाशा आणला होता म्हण, आणि गावातली समधी माणसं तिकडेच गेलती। अच्छा अच्छा अच्छा, म्हणून काल रात्री मास्तरनीच्या कार्यक्रमाचा फियास्को झाला वय? अच्छा 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 अच्छा, म्हणजे आता फियास्को झाल्यावर मास्तरनीचा कार्यक्रम झाला वय? गा लाल कर ना, सरळ सरळ सांग। राणादा समदेसने आणाय गेलं, पर स्वतःच लावणी बघत बसलं म्हण। काय आता कसा टोकळा बघ आमच्या पार्टीत असल्यासारखा वागला। असंच पाहिजे बघ या मास्तरनीला। बस बस बस, अशीच फजिती झाली पाहिजे बघ सारखी मास्तरनीची। वय, पर ताईसाहेब आपण उगाच लवकर आलो, जरा येळ तिथं बसलो असतो तर लई मज्जा बघायला मिळाली असती। हा, त्या पप्प्याची पण फुल्ल पिसं निघाली म्हण। आपल्या दोन्ही बी विरोधकांची चांगलीच जिरल्या, आणि कधी नव ते राणा भाऊजी आमच्या कामाला बी आलं,
आता ह्यो चान्स काय सोडायला नाही पाहिजे बघ. आमच्या दोन्ही बी विरोधक पार्ट्यांच्या इज्जतीचं धिंडवडं निघालं. आता आपण आपली इज्जत कमवायची. ती आणि कशी? अगं गावातल्या माणसाला मदत करून त्यांची मनं जिंकाय पाहिजेत. ती आणि कशी? गावातले एक बी आपल्याकडनं मदत घ्यायला तयार नाही ना व. अगं मग ठोकळा कवा येणार कामाला? त्याला संगत घेऊन करू, त्यात काय एवढं. राणा भाऊजी कुठं बाहेर चालला काय? होय माझ्याकडं. अच्छा असं आहे व्हय. बोला की काय काम होतं? अहो नाही, ते तुम्ही सांगितलं तसं गावच्या चांगल्यासाठी काय तर करायचं होतं आम्हाला. चालतंय की, चांगलंय. अहो पण त्यासाठी तुमची साथ पाहिजे राणा भाऊजी. वहिनी चांगल्या कामाला आपण कवा बी तयार आहे. असं मग चला. अहो चांगल्या कामासाठी उगा उशीर कशाला करायचा, चला. होय पण करायचं काय? ते जाता जाता ठरवू आपण. तुम्ही चला बरं आधी. राणा भाऊजी तुम्ही आत्ता वय म्हणला असा बरं का, आता नाही म्हणू नका. ठीक आहे. ते मी जरा वर जाऊन येऊ काय? अहो तुम्ही मळ्याकडे जाणार होता, आता वर काय काम कडलं? नाही ते तुम्ही थांबा, मी पटक दिवशी वर जाऊन येतो. हालच. अहो पण काय म्हणजे काल आला सगळा घोळ केला जा. आता असं चोरी केल्यासारखं तमाशाला गेल्यावर घोळ होणारच की. पहिलं रानात असं नव्हतं, पण लगीन झाल्यावर त्याच्या हातात बेड्या पडल्या. अंजली वहिनी जे सांगतायत ते सगळं तुम्ही ऐकताय. म्हणजे बायकोच्या मुठीत आहे राणा. समत्या गावाला धावतोच आता. अंजलीबाई सांगतात ते मी ऐकतो, म्हणजे मी काय बायकोचा गुलाम नाही. अंजलीबाई मी सांगाल ते ऐकतात. हे धावलंच पाहिजे गावाला. यांची 5:50 55 की 56 काहीतरी ट्रेन असते, त्याने ते यायचे घरी, पण त्या दिवशी आले नव्हते. म्हणजे त्यावेळेस मी असं टीव्ही लावलं ना तर म्हणजे स्तब्धच झाली. मला म्हणजे काही सुचलं नाही ना कसं काय रिॲक्ट व्हायचं ते. मग मी नंतर ऋषिकेश जोशी शर्ट कसं आहे माझं? चांगला, उत्तम आहे. उत्तम आहे का नाही? उत्तम आहे. हा पॅन्ट कशी आहे? अप्रतिम. चप्पल फर्स्ट क्लास. हा हा बोलायचं. हा घड्याळ कसं बाय कोणी दिलं? तुमचंच आहे, चांगलंच आहे. हेअरस्टाईल कशी आहे? कडक. काय आवडलं लोक मग लोक पण उगाच काय पण बोलत असतात. काय? त्यांना कोणाचं काहीच आवडत नाही म्हणून. काय सांगता? एकदा तुम्ही त्यांना तुमच्या अभिनयाविषयी विचारा, बघू ते किती खरं बोलतायत ते. ते कुठं जातात, काय करतायत, सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कळणार. कसं काय? कारण आजपासून त्या दोघांवरती मी गोट्याला पाळ ठेवायला सांगितले. आमचं फक्त 10 मिनिटाचं काम आहे. लोणीशी विचारायचंय फक्त. अहो ते अजिंक्य आणि शीतल इथं सातारला आले होते बँकेत. कशाला? आज इथं कर्ज काढायला आलास. कुठला बी माणूस गाडी नाहीतर घरासाठीच कर्ज घेतो. घरासाठीच घेतले. अहो मी त्यांच्या खोलीत ते बिल्डिंगचं ते माहिती पुस्तक बी बघितलं होतं. 100% घरासाठीच प्रयत्न करत असणार ती. मी आज पुन्हा अथर्व आणि त्याच्या मित्राला शाळेत मोबाईलवर गेम खेळताना बघितलं. काय की राधिका ताई, अथर्व खूप हुशार स्टुडंट आहे. या सगळ्यामुळे त्याच्या अभ्यासावर काही परिणाम व्हायला नको, त्याच्या पर्सेंटेजवर परिणाम होऊ नये एवढंच वाटतं मला. तू अथर्वला टॅब घ्यायचा म्हणजे घ्यायचा. ओके 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 बच्चा, मला कळतंय. ठीक आहे, मी काम करतो. मी आजपासूनच जरा पैसे बाजूला टाकायला सुरुवात करतो. थोडे पैसे जमवायला लागतो आणि अथर्वसाठी टॅब घेतो म्हणजे घेतोच. ओके. काय मला ना कळतच नाही नेमकं काय करावं. त्यातनं हे मागे लागले की मी त्याला मोबाईल किंवा टॅब विकत घेऊन देतो म्हणून. शंभू राज येत्याल, पण त्या अगोदरच ये पुराणपूर आपण मारू. आणि ते येशीवर आल्या आल्या हे पेकाट मोडलेलं पुराणपूर त्यांच्या पायावर वाहू. यांच्यात एकच भ्रष्ट माणूस आहे, पण त्या एका भ्रष्ट माणसासाठी एवढ्या सगळ्या कामगारांना का शिक्षा? ईशा, या लोकांना कुठल्याही गोष्टीची किंमत नाही. आपल्या कंपनीमध्ये भ्रष्टाचार करताना यांना लाज नाही वाटली? पण आपण कायम कुठल्या तत्वावर काम करतो? विश्वास. त्याच विश्वासाखातर हे लोक आपल्याला नक्की येऊन त्या भ्रष्ट माणसाचं नाव सांगतील.